सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 19वा समास पहिला लेखन क्रिया निरूपण। श्रीराम ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती। अक्षर मात्र तितुके नीट समस्त पैसकाने नीट आडव्या मात्रा त्याही नीट आकुर्ली वेलांड्या। पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले। एका टाकेची लिहिले ऐसे वाटे अक्षराचे काळेपण टांकाचे ठोसरपण तैसेची वळण वांकाण सारी खेची। ओळीस ओळी लागेना आकुर्ली मात्रा भेदिना खालीली ओळीस स्पर्शना अथवा लंबाक्षर कोठे शोधासी आणेना चुकी पाहता सापडेना। गरज केली हे घडेना लेखका पासुनी ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा प्राणी मात्र सौपजे हेवा। ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमवंदनीय गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन संत संघाला उपस्थित भाविकांना श्री गुरुदेव। मागील संत संघामध्ये आपण दशक 18वा आणि समास 10वा श्रोता अवलक्षण निरूपण या समासावर आपण गुरुवाणीतून काय केलं तर तो निरूपण समजून घेतला, तो समास समजून घेतला। आपण संत संघाला का गेलं पाहिजे, जाताना कसं गेलं पाहिजे, तर विद्यार्थी दशेत गेलं पाहिजे, आपली पाठी कोरी ठेवून गेलं पाहिजे, असं छान मार्गदर्शन स्वामीजींनी आपल्याला केलं। आज आपण बघणार आहोत तो म्हणजे दशक 19वा आणि समास पहिला लेखन क्रिया। आता 19वा दशक म्हणजे शिकवण दशक सुरू होत आहे आणि त्यामधला पहिला समास जो आहे तो कोणता आहे तर लेखन क्रिया समास। आता या समासाच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की लेखन क्रिया निरूपण म्हणजे काय, तर याबद्दल या समासामध्ये समर्थांनी काय सांगितलेलं आहे तर लेखनाची गरज काय किंवा लेखनाचा नेमका उपयोग कशासाठी होतो, लेखन महत्त्वाचं का आहे आणि हे लेखन करत असताना ते कसं करावं, त्यासाठी कोणतं साहित्य वापरावं, ह्याबद्दल मार्गदर्शन या समासामध्ये समर्थांनी केलेलं आहे। आता लेखनाचं महत्त्व सांगताना समर्थ म्हणतायत की लेखनाचा उपयोग कशासाठी होतो तर ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी किंवा जे ज्ञान संत महंतांना जे अवगत होतं त्यांनी जे जाणलेलं आहे ते ज्ञान जडमुडांच्या उद्धारासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय होतो लेखनाचा उपयोग होतो। अगदी दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण बघतो की लेखनाला फार महत्त्व आहे। म्हणूनच तर बघा कधी न्यायालयामध्ये किंवा कोर्ट कचेरीची काही कामं असतील किंवा कशी तक्रार नोंदवायची असेल किंवा एखाद्या गोष्टीची सत्यता किंवा ती गोष्ट खरं आहे पटवून देण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, लेखी पुरावा द्यावा लागतो। म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीची महत्त्वता पटवण्यासाठी लेखन द्यावं लागतं, लेखी काहीतरी द्यावं लागतं। इतकं लेखनाला काय आहे महत्त्व आहे।
म्हणजेच लेखनाचा उपयोग कशासाठी होतो, तर संत महंत जे काही लेखन करतात ते आपल्या उद्धारासाठी, जडमुडांच्या उद्धारासाठी होतो. आता हेच उदाहरण बघा ना, की आपण रोज संत संघाला येतो, दर आठवड्याच्या रविवारी संत संघामध्ये येतो. तिथे काय करतो, आपल्याला गुरूंच्या मुखातून या दासबोधातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला मिळतं, जे समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण जीवन जगत असताना आपलं ही सृष्टी कशी निर्माण झाली, आत्मा म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, या सगळ्याचं वेगवेगळं ज्ञान आतापर्यंत आपल्याला समर्थांनी दिलेलं आहे. आणि ते ज्ञान आपण आत्मसात करून हळूहळू काय करतो, उत्तर आपली प्रगती होते. आता ही प्रगती कुणामुळे होते, तर समर्थांनी दिलेल्या ज्ञानामुळे. त्यांनी आपल्यासाठी त्यांचे जे विचार आहेत ते मांडून ठेवले, त्यामुळे ते जे विचार आहेत, त्यांनी जे आपल्यासाठी ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान देणारे समर्थ आज प्रत्यक्ष आहेत का हो, तर नाही. परंतु त्यांचे विचार, त्यांचं ज्ञान, त्यांचं हितोपदेश, त्यांनी आपल्याला दिलेले शिकवण, संदेश, जे काही प्रवचन असेल ते आजही दासबोधाच्या रूपाने त्यांनी लिहून ठेवलं. आणि म्हणून ते आज आपण संत संघामध्ये येऊन आत्मसात करू शकतो. आज ते नाही आहेत, पण दासबोधाच्या रूपाने त्यांचं ज्ञान मात्र आपल्याकडे नक्की आहे. एवढंच कशाला, ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हजारो वर्षापूर्वी म्हणाल्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आज त्या नाही आहेत, पण त्यांनी हे लिहून ठेवलं, हा संदेश लिहून ठेवला, म्हणून तो आज आपल्यापर्यंत पोचला. एवढंच कशाला, अगदी भगवान श्रीकृष्णाने तर द्वापर युगात सांगितलं, कर्मणेवाधिकार असते मा फलेषु कदाचनम. द्वापर युगात दिलेला संदेश आजही तो आहे का, तर भागवत आपल्या गीतेमध्ये तो लिहून ठेवलेला आहे, लेखन केलेलं आहे, म्हणून तो आपल्यापर्यंत आज काय आहे, टिकून आहे. म्हणजेच काय, तर लेखनाला अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून समर्थ या समासामध्ये सांगतायत की महंत म्हणजे कोण, जो अध्यात्माचा पुढारी आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, तर बद्ध जीवाच्या उद्धारासाठी, जडमुडांच्या उद्धारासाठी आपल्याकडे अवगत असलेलं ज्ञान हे काय केलं पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे, ते लेखन स्वरूपामध्ये ठेवून दिलं पाहिजे. मग अगदी आपल्या उद्धारासाठी सुद्धा आपल्या गुरुमाऊलींनी सुद्धा आजवर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. आपण जीवन जगत असताना काय करावं, तर कसं जीवन जगावं, कर्म नेमकं कसं करावं, आपण भक्त शिष्यांनी कोणता आचार धर्म पाळावा हे समजावून देण्यासाठी गृहस्थींनी कसे वागावे, किंवा भवसागरातील दीपस्तंभ यासारख्या पुस्तकांची रचना केली. त्याचबरोबर जर मोक्षाला जायचं असेल तर नेमकं कोणता मार्ग अवलंबला पाहिजे, तुला कोणत्या मार्गाने जायचं आहे हे समजावून सांगण्यासाठी मुक्तीचे राजमार्ग यासारख्या पुस्तकांची रचना केली. त्याचप्रमाणे हे जीवन जगत असताना, व्यावहारिक जीवन जगत असताना कधी कधी दुःख येतं, अडीअडचणी येतात. मग या दुःखाला बळी पडून आपण काय करतो, कधी कधी अंधश्रद्धेकडे वळण्याची वळू शकतो. आणि म्हणून अंधश्रद्धेकडे वळू नये म्हणून स्वामीजींनी आपल्यासाठी काय केलं, की भेद अंधश्रद्धा या पुस्तकाची रचना केली. आणि त्याचबरोबर आपल्यातली श्रद्धा टिकून राहावी, आपल्याकडनं भक्ती व्हावी, आपल्याकडनं भजन गाता यावं, देवाचे गुणगान गाता यावे, यासाठी भजनाचं पुस्तक लिहिलं. आणि ते म्हणजे कोणतं, तर भजनमाला. अशी वेगवेगळ्या पुस्तकांची रचना केली. अगदी हिंदू धर्माच्या जागृती निर्माण करण्यासाठी जागाओ हिंदू बांधवा असे, ब्रह्मस्फुरण, प्रवचन सिंधू अशा अनेक पुस्तकांची रचना केली. आणि हे जे गुरुदेवांना जे ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान आपल्याला सुद्धा वेळोवेळी जीवन जगत असताना उपयोगी पडावं यासाठी काय केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये कधीही गरज पडली तरी ते आपण पुस्तक काय करू शकतो, उघडून वाचू शकतो. आणि मग समर्थ म्हणतायत की आता काय करायचं आहे, की हे लेखन करायला पाहिजे महंतांनी, पण नुसतंच करायचं म्हणून नाही करायचं, तर ते कसं केलं पाहिजे, तर अतिशय सुंदर अक्षरामध्ये ते लिहिलं पाहिजे. समाजाला या बद्ध जीवाला कळेल असं सोप्या भाषेमध्ये त्याच्या बुद्धीप्रमाणे काय केलं पाहिजे, अगदी सोपं करून लिहून ठेवलं पाहिजे. आणि ते वाचणाऱ्याला सुद्धा वाचताना आनंद झाला पाहिजे, की काय हे सुंदर लिहिलेलं, की जे मला समजेल अशा भाषेमध्ये आहे, हे मी आचरू शकतो. किंवा समाजामध्ये वावरत असताना, जीवनामध्ये जगत असताना त्या लेखनाचा त्याला आधार वाटला पाहिजे, त्या ज्ञानाचा आधार वाटला पाहिजे. किंवा ते वाचल्यानंतर त्याला त्या लेखनकर्त्याचा हेवा वाटला पाहिजे, अरे किती सुंदर विचार लिहून ठेवलेले आहेत, हा लिहिणारा ग्रंथ लिहिणारा किती सुंदर असेल, कारण हा ग्रंथ इतका सुंदर आहे तर तो लिहिणारा किती सुंदर आहे. अशा सुंदर पुरुषाला भेटण्याची उत्कंठा त्या वाचनकर्त्याला लागली पाहिजे. इतका सुंदर ग्रंथ लिहावा असं समर्थांना अपेक्षित आहे. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे काय, तर स्वामीजी आज आपलं धर्मक्षेत्र मासिक लिहितात आणि ते प्रत्येकाच्या घरोघरी त्या धर्मक्षेत्र मासिकाच्या मार्फत त्यांनी ज्ञान काय केलेलं आहे, अगदी प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवलेलं आहे.
आणि त्यावेळी आपल्याला सुद्धा अनुभव येतो की जो वाचणारा वाचक आहे त्या वाचकाला सुद्धा त्या धर्मक्षेत्र मासिकातील स्वामीजींचे आपल्या गुरुमाऊलींचे विचार इतके आवडतात की त्यांना सुद्धा काय वाटतो, हेवा वाटतो की हे किती विचार थोर आहेत, की आजपर्यंत आम्हाला जे ज्ञान मिळालं नाही ते ज्ञान या धर्मक्षेत्र मासिकाच्या माध्यमातून आमच्या घरी येतं आहे, आमच्यापर्यंत पोचतं आहे. आणि ह्याचंच एक उदाहरण मला सांगायला आवडेल की आमच्याकडील एक प्रताप देसाई नावाचे गृहस्थ आहेत. ते सिद्धारूढ स्वामींचे अनुयायी आहेत, म्हणजे शिष्य आहेत. आणि त्यांच्याकडे सुद्धा आपल्या गुरुमाऊलींचा धर्मक्षेत्र मासिकाचं जे धर्मक्षेत्र नाणीसधाम हे मासिक दर महिन्याला घरपोच जातं. आणि ते वाचतात आणि त्यांना त्यातले जे लेख आहेत, जे स्वामीजींनी जे ज्ञान विचार मांडलेले आहेत ते इतके आवडतात की एक दिवस आम्ही दर महिन्याला जसा अंक घेऊन जातो तसं त्या महिन्याचा अंक घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला घरात बोलवलं की या तुम्ही, मला तुम्हाला प्रतिक्रिया सांगायची या मासिकाबद्दल. आणि त्यांनी चक्क असे उद्गार काढले की हे मासिक मी रोज वाचतो आणि ह्याच्यातले जे ज्ञान जे आहे, जे विचार आहेत ते वाचून मला असं वाटतंय की तुमचे स्वामी इतक्या कमी वयात कुठे मोठ्या पदाला पोचलेले आहेत आणि मी सिद्धारूढ स्वामींचा अनुयायी असून सुद्धा असं सांगतो की तुमचे गुरु हे माझ्या गुरूंपेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणजेच काय तर समर्थांना इथे जो महंताचं लेखन जसं अपेक्षित आहे अगदी जसंच्या तसं स्वामीजींचं सुद्धा लेखन आहे, विचार आहेत, ते ज्ञान आहेत की जे वाचल्यामुळे आपल्याला असं वाटतं की काय हेवा वाटतो, आनंद वाटतो की हे ज्ञान आपल्याला काय करतं अगदी सहजरित्या सोप्या रीतीने काय करतं आपल्यापर्यंत पोचतंय. मग पुढे आता समर्थ म्हणतायत की महंतांनी लेखन केलं, तो महंतच आहे त्यामुळे लेखन तो योग्य तेच करणार, जसं समाजाला आपल्या बद्ध जीवाला जसं आवश्यक आहे तसंच तो करणार. पण आता पुढे जबाबदारी येते ती म्हणजे कोणाची, तर वाचकाची. कारण का लेखकाने ते लिहिलेलं आहे पण ते नुसतं लिहून ठेवलं तर त्याचा उपयोग होणार आहे का, तर नाही. ते आपण वाचलं पाहिजे. जर वाचलं तरच ते आपल्याला काय होणार आहे, ज्ञान मिळणार आहे. बघा समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला पण जर आपण संत संघाला कधी आलोच नाही, त्या दासबोधामधल्या समासांचं जर निरूपण कधी ऐकलंच नाही, वाचलंच नाही, तर तो दासबोधामार्फत जे ज्ञान दिलेलं आहे त्याचा काही उपयोग होणार आहे का, तर नाही. त्यांनी कितीही सुंदर लिहिलेला असेल तरी तो आपण वाचला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून संत महंतांनी जे जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, जे काही लेखन आपल्यासाठी करून ठेवलं आहे ते काय केलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे. आणि या वाचनाने सुद्धा काय होत असते तर आपल्याकडून एक प्रकारे भक्ती होत असते आणि या भक्तीच्या आधारावर, या भक्तीच्या पुंजीवर आपण काय करू शकतो, या भवसागरातून पार जाऊ शकतो. कारण यावर अनेक उदाहरणं आहेत. आपण श्रीलीलामृत ग्रंथामध्ये वाचतो की सोमकांत राजा ह्याला कुष्ठरोगाने ग्रासलं, पण ज्यावेळी त्याने गणेश पुराणाचं वाचन केलं त्यावेळी तो भौतिक बंधनामधून काय झाला, मुक्त झाला. अगदी काय कोणतं परीक्षित राजा ह्याला सुद्धा काय शाप मिळाला होता की तू 7 दिवसामध्ये तक्षक नागाच्या दंशाने मरण पावणार आहेस. पण त्या 7 दिवसात त्याने काय केलं, शुकमुनींच्या सानिध्यामध्ये राहून भागवताचं वाचन केलं आणि भौतिक बंधनातून त्यांनी काय केली, मुक्तता केली. म्हणजेच काय जे संत महंतांनी जे लिहिलेलं आहे ते जर वाचलं तर त्या वाचनाने सुद्धा आपला काय होणार आहे, उद्धार होणार आहे. मग आपण सुद्धा काहीतरी वाचलं पाहिजे. मग काय वाचावं, जी आपल्या गुरुमाऊलींची मी एवढी ग्रंथसंपदा सांगितली ती तर आपण वेळात वेळ काढून वाचलीच पाहिजे. कारण ते वाचल्यामुळे आपल्याला काय होणार, जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात त्यावेळी कसं वागावं त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. पण त्याचबरोबर गुरुमाऊलींनी आपल्या उद्धारासाठी अवघ्या 18 दिवसामध्ये काय लिहिलं तर श्रीलीलामृत ग्रंथ लिहिला. आणि तो ग्रंथ आपण काय केलं पाहिजे, त्या ग्रंथातील एक एक अध्याय रोजच्या रोज अगदी वेळात वेळ काढून काय केलं पाहिजे, वाचला पाहिजे. ज्यावेळी तो आपण ग्रंथ वाचू त्या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे तर जीवन जगत असताना आपण कसं वागलं पाहिजे, वेगवेगळे प्रसंग येतात त्या प्रसंगामध्ये आपण कसं तोंड दिलं पाहिजे, अशी अनेक गोष्टींची उदाहरणं देऊन आपल्याला ते पटवून दिलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. आणि त्याचं वाचन आपण काय केलं पाहिजे, रोजच्या रोज केलं पाहिजे. आणि म्हणजेच जे समर्थांना अपेक्षित आहे की काय करायचं, महंतांनी लेखन करायचं आणि ते वाचकांनी वाचायचं. आणि मग आपण जीवनामध्ये काय होणार आहोत, सुखी होणार आहोत. का तर वाचल्यामुळे भक्ती घडते. भक्ती म्हणजेच काय तर मनाचा व्यायाम आहे. मनाचा व्यायाम म्हणजेच काय तर मन
एकाग्र होतं आणि मन एकाग्र झालं की आपल्यामध्ये समयसूचकता, दूरदृष्टी, प्रगल्भता, चिकाटी हे जे दैवी गुण आहेत त्या दैवी गुणांची काय होते आपल्यामध्ये ते विकसित होतात. आणि हे गुण विकसित झाले की जीवनामध्ये जीवन आपलं सुखकर करण्यामध्ये आपण काय होतो आपल्याला मदत होते किंवा आपलं जीवन सुखी होतं. म्हणजे समर्थांनी इथे या समासामध्ये काय सांगायचं आहे की महंतांनी लेखन केलेलं आहे ते वाचा आणि ते जे ज्ञान आपल्यापर्यंत त्यांनी आणून ठेवलेलं आहे ते आत्मसात करा आणि आपल्या जीवनाचा काय करायचं आहे उद्धार करायचा आहे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे, तुझ्या नामाचा छंद लागू दे. काय मागायचं तर देवाकडे तर तुझ्या भक्तीचा तुझ्या नामाचा मला छंद लागू दे. का हे मागायचं आहे तर आजवर आपण अनेक ह्याच्यामधून समासांमधून समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा देह काय आहे नश्वर आहे, हा नाशिवंत आहे. कितीही सुख मागितलं तरी सुख ही अवस्था आहे, ते सुख संपणार आहे आणि परत काय होणार आहे दुःख हे येणारच आहे. मग सुख दुःखाची मागणी करण्यापेक्षा काय मागायचं तर तो सुखदुःखाला सुद्धा निर्माण करणारा किंवा त्याच्यापासून आपल्याला भवसागरातून पार करणाऱ्याचीच मागणी मागितली तर तो आपल्याला प्रसन्न होणार आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराकडनं भगवंताकडे काय मागणी करायचं आहे की मला दुसरं तिसरं काहीही नको, तू काय कर तुझ्या नामाचा तुझ्या भक्तीचा मला छंद लागू दे आणि तू जे ज्ञान प्राप्त केलेलं आहेस तेच ज्ञान मला सुद्धा आत्मसात होऊ दे आणि तुझ्यासारखा माझा सुद्धा उद्धार होऊ दे. म्हणून मला दुसरं काही नको तर तू माझा हो आणि मला काय कर तुझं कर अशी त्या देवाकडे प्रार्थना करायची आहे. आणि हे आपल्याला कधी कळणार आहे तर ज्यावेळी आपण संत संघाला येऊ त्याच वेळी कळणार आहे. आणि या पूर्वीच्या संत संघामध्ये आपण अनेक वेळा ऐकलं की जे ज्ञान आहे ते ज्ञानाचं काय केलं पाहिजे दान केलं पाहिजे. आज आपल्याला ज्ञानाचं दान आपण सर्वांनी केलं पाहिजे. गुरुमुखातून जे आपण शिकलेलो आहोत त्यानंतर आपण जे अनुभवलेलं आहे ज्याच्याबद्दल आपल्याला स्वानुभव आलेला आहे हे दान करण्यासाठी लेखन हे फार महत्त्वाचं आहे असं समर्थ रामदास स्वामींना वाटतं. कारण समर्थ रामदास स्वामींची अशी एक कल्पना आहे की इतके समास ऐकल्यानंतर माझा शिष्य हा तेलबुद्धीचा असणार, दगडबुद्धीचा, चर्मबुद्धी. बुद्धीचे 3 प्रकार आहेत ना, तेलबुद्धी, दगडबुद्धी आणि चर्मबुद्धी. म्हणजे दगडबुद्धी म्हणजे त्या दगडामध्ये खिळा ठोकला, होल करून ठेवला, किती वर्ष जरी आपण पाहिले तरी तो होल आहे तेवढाच राहतो. एखाद्या दगडाला असा आरपार आपण होल मारला आणि किती वर्षाने येऊन बघितलं तरी तो होल असतो तसाच असतो. चर्मबुद्धी म्हणजे चामड्यासारखी बुद्धी. चामड्यामध्ये तो चर्मकार काय करतो, रापी नावाचं एक हत्यार असतं त्याचं, ते हत्यार घुसवतो, त्याला चामडं फाटतं तिथे आणि ती रापी काढली की होतं तसंच होतं. तेलबुद्धी बस एवढे समाज झाले, भरपूर झालं. आता तो मोक्षाकडे मुक्तीकडे गेलेला आहे, त्याला मोक्ष मिळाला आहे, मुक्ती मिळालं आहे, आत्मउद्धार त्याचा झालेला आहे. मग अशा माणसानं आता काय केलं पाहिजे, जो आपल्याला अनुभव आला, जी आपल्याला प्रचिती आली ती समाजाला पुढे मिळण्यासाठी त्यांनी लेखन करून ठेवावं असा समर्थ रामदास स्वामींचा समज आहे. आणि म्हणून तो इथे समास आलेला आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न आहे की आम्ही काय अजून एवढं काय झालोच नाही आणि मग आम्ही काय लिखाण करणार. तर आपण दगडबुद्धीमध्ये किंवा चर्मबुद्धीमध्ये मोडतो. आणि त्यामुळे हा जरी आपल्यासाठी समास नसला तरीसुद्धा हा आपल्या तसा पाहायला गेलं तर आपण त्याचा उपयोग करू शकलो असतो. परंतु आपण शरीरानं फक्त काही जणांनी उपस्थिती लावली आणि मनानं झोपून गेलो. त्यामुळे आज आपल्याला हा वाटतं की हा काय आम्ही काय लिखाण करणार, आम्हाला काय कळतं त्याच्यामध्ये. पण समर्थ रामदास स्वामी म्हणतात इतक्या दिवस हे सगळं ऐकल्यानंतर आपण लिखाण करून ठेवलं पाहिजे. आपल्याला जे कळलं आणि आपण जो ह्या चराचरातला परमात्मा अभ्यासला, तपासला, अनुभवला त्याच्याबद्दलचं अगाध ज्ञान आपल्या भाषेमध्ये आपण लिहून ठेवलं पाहिजे. माझ्या गुरूंच्या कृपेने मला ते कळलं. मग कळल्यानंतर मी काय केलं, वेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून, वेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून लिखाण केलं. अजूनसुद्धा माझी हौस पूर्ण झालेली नाही आहे. आणि म्हणून आम्ही लवकरात लवकर वयाच्या 50व्या वर्षी हे सगळं कानिफनाथ महाराजांकडे, म्हणजे कुणाकडे तर उत्तराधिकाऱ्यांकडे, या पीठाला जे उत्तराधिकारी नेमलेले आहेत
त्यांच्याकडे हे सगळं सुपूर्द करायचं आणि लवकरात लवकर ह्याच्यातून निवृत्ती घ्यायची. आणि काय करायचं, जे मला माझ्या गुरूंच्या कृपेमुळे कळलं ते लिहून ठेवायचं. का लिहून ठेवायचं? आज समर्थ रामदास स्वामी, ताईंनी चांगलं सांगितलं, समर्थ रामदास स्वामी आपल्यामध्ये नाही आहेत, पण समर्थ रामदास स्वामींचे विचार आपल्यामध्ये दासबोधांच्या रूपानं आहेत. आणि केवढी मोठी समर्थ रामदास स्वामी केवढी मोठी विभूती होती, तो दासबोध वाचल्यानंतर, दासबोध ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की किती कोटीचं त्यांना ज्ञान झालं होतं, किती उच्च कोटीमध्ये ते त्या काळीसुद्धा वावरत होते. आत्मसाक्षात्काराचा मूर्तिमंत दाखला म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहेत. हे केव्हा कळलं? हा दासबोध त्यांचा आहे म्हणून कळलं. नाही तर कोण रामदास स्वामी? हां, कोणतरी होऊन गेले बाबा. हां, शिवाजी महाराजांचे काळामध्ये होऊन गेले, शिवाजी महाराजांना त्यांनीच मार्गदर्शन केलं, तर एवढ्यापुरतीच आपण समर्थ रामदास स्वामींची ओळख सांगितली असती. पण नाही, समर्थ रामदास स्वामी म्हणजे काय आहेत? अहो, दासबोध वाचा त्यांचा. म्हणजे समर्थ रामदास स्वामी म्हणजे कोण हे कळणार. तसंच गुरुकृपेने माझ्याही मनात आलेलं आहे की आमच्या मनामध्ये अशीच काहीतरी अभिलाषा आहे की जे आपल्याला त्या गुरूंच्या कृपेनं, हे माझं नाही आहे ज्ञान, हे लक्षात घ्या, माझी हिंमतच नाही, म्हणून मी त्या श्रीलीलामृतामध्ये कबूल केलेलं आहे की हे लिखाण मी करू शकलो नाही, करून घेणारा कोणतरी होता, फक्त त्यानं माझा हात पकडला होता आणि त्या हाताला तो फक्त पळवत होता. आतून तो झराझर सांगत होता, तुम्ही प्रयत्न करून बघा, मी जे म्हणतो गुरुकृपा नसेल तर शक्य आहे का? एक अध्याय लिहून 8 दिवसात दाखवा, मग कळेल आपल्याला. 8 दिवसात एक अध्याय किती कठीण आहे ते कळेल आपल्याला. कारण तेवढं मार्मिक आलं पाहिजे, तुम्हाला जे सांगायचं आहे ते ओघवता आलं पाहिजे आणि ते वाचल्यानंतर मन तृप्त झालं पाहिजे, समाधान झालं पाहिजे. मग हे माणसाचं कामच नाही आहे. याच्यासाठी आवश्यक असते ते गुरुकृपा. गुरुपुत्र व्हावं लागतं. म्हणून आपल्या बघा इकडे साधकांना शिबिरामध्ये आम्ही शिकवलं की आपल्याकडे वेगवेगळ्या स्टेजेस पाडलेत आपण. पहिला येतो संसारिक जीव, थकू भागून येतो, संसारामध्ये पळतो, त्या पहिल्या वर्गाला आम्ही नाव ठेवलं भक्त. त्यानं भक्तानं मग अनुभव आला की त्याला पुढे वाटतं अजून जरा काहीतरी शिकावं, मग तो होतो साधक. मग साधक वर्गामध्ये आम्ही शिकवतो त्याला की आयुष्यभर साधना करायची, शिष्य व्हायचं आहे, विद्यार्थी व्हायचं. जमणार आहे का? 2 वर्ष बघ, ट्रायल घेऊन त्याची प्रचिती घेऊन बघ, हो जमणार. मग 2 वर्षानंतर तो होतो शिष्य, तो जनरल शिष्य. तुम्ही आम्ही सगळे जसे आहोत तसे. मग या जनरल शिष्यामध्ये त्याला कानमंत्र देतो, बीजमंत्र देतो आणि सांगतो की आता जप कर आणि आचरण सुधारवण्याचा प्रयत्न कर. आणि मग पुढचा वर्ग ठेवला आपण उत्तम शिष्य. या उत्तम शिष्यामध्ये आपल्याला रजोगुण घालवा, कारण रज हा मायेमध्ये ओढणारा आहे आणि ही माया भल्या भल्यानं सोडत नाही. नारदाना माया निर्माण झाली, त्यामुळे नारदाची नारदी झाली. जिथे जिथे मोह आला तिथे ते नाश झाला म्हणून समजा. सीतामाईला मोह आला म्हणून लंकेत जावं लागलं. सुवर्ण कंचुकी नडली, सोन्याची चोळी पाहिजे होती, त्या सुवर्ण मृगाच्या कातड्याची चोळी मला पाहिजे, हा मोह नडला. दुर्योधनाला हस्तिनापूर नडलं. त्या मोहाचा पहिला त्याग केला पाहिजे आणि मग सर्वोत्तम शिष्य झाला पाहिजे. मग तिथे आपल्यामधला तम जो आहे तो संपवला जाईल. रावणाला सगळी विद्या होती, तो मोहापासून बाजूला होता, पण भयंकर घमंडखोर होता. तमोगुण नडला ना त्याला फार. त्या तमोगुण जाण्यासाठी 2 वर्षाची प्रतीक्षा करायची आणि मग आपण सत्शिष्य व्हायचं. म्हणजे काय, सगळे दैवी गुण अंगामध्ये पाहिजे. परंतु आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की नाही मला माहिती नाही, देव होऊन मोक्ष नाही मिळत. म्हणून तो कधी राम बनके कभी श्याम बनके येतो. तो का, तर तो सत्वगुणाचा पुतळा असतो, सात्विक असतो,
म्हणूनच त्याला मुक्ती मिळत नाही, म्हणून त्याला मनुष्य जन्म घ्यावा लागतो आणि इथे निर्लेप व्हावं लागतं. मग त्या सत्शिष्यातून पट्ट शिष्यामध्ये सत्वगुणाचा त्याग करा आणि मग निर्लेप व्हा. तिथे अधिकारी शिष्य, जसे कानिफनाथ महाराज अधिकारी शिष्य आहेत, तशा प्रकारे अधिकारी शिष्य व्हा आणि त्या अधिकारी शिष्यामध्ये पण अडकून पडू नका. पूर्णपणे निर्लेप व्हा आणि त्याला त्या ईश्वराला आपल्या हृदयामध्ये साठवा, मग सिद्ध व्हा आणि मोक्षाचे सायुज्य मुक्तीचे वाटेकरी व्हा. अशा प्रकारे आपल्या या संप्रदायामध्ये मार्ग सांगितलेला आहे. त्या मार्गाने जाण्यासाठी आता जे जे शिष्य झालेले आहेत त्यांनी उत्तम शिष्य होण्यासाठी पुढं आलं पाहिजे आणि उत्तम शिष्य होण्याची दीक्षा घेऊन उत्तम शिष्याचा अभ्यासक्रम गुरूंकडून घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.